अयोध्यानगरमध्ये दुहेरी हत्याकांडाने शहर हादरलं आहे. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. मालेगावमध्ये दुहेरी खून, आरोपी उत्तर प्रदेशातून जेरबंद. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मयत निखिल भोला सहाणी आणि गालू भोला सहाणी या दोन सख्ख्या भावांचा धारधार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 84/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करत असताना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी रजा कैसर अब्बास आणि औन मंजू अब्बास या दोघांना उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथून जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे. या कारवाईत गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार श्याम पवार, शरद मोगल, योगेश कोळी, विशाल गोसावी, सचिन वराडे, नरेंद्र कोळी, संदीप राठोड यांच्यासह संपूर्ण पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपींना मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या धडाकेबाज कारवाईबद्दल मालेगाव पोलिसांच्या गोपनीय विभागाचं नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे. तर मालेगावमधील या दुहेरी हत्याकांडाचा तपास आता अधिक वेगाने सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संपादक विजय धामणे, नांदगाव.